नमस्कार बाळांनो, वेलकम टू युअर चॅनल परसिस्टंट फोरम. लास्ट 2 लेक्चर्स आपण बघितलं होतं, पार्ट 1 जीओसी आणि पार्ट 2 जीओसी मध्ये. आपण पार्ट 1 मध्ये बघितलं होतं जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं, आणि पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला शिकवलं अल्केन्स, इंट्रोडक्शन ऑफ अल्केन्स, अल्केन्सचं क्लासिफिकेशन आणि आयसोमेरिझम. आता एक 5 मिनिटाचं आपण फक्त एक रिव्हिजन घेऊया, कारण आज आपण शिकणार आहोत अल्कीन्स आणि अल्काइन्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत अल्कीन्स आणि अल्काइन्स. ज्याने कोणी अल्केन्स बघितलेलं नाहीये ते माझं पहिले 2 लेक्चर्स जे आहे याच्या अगोदर टाकलेले ते तुम्ही बघू शकता आहेत. एक रिकॉल करूया, हायड्रोकार्बन्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय, असा कंपाऊंड ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहेत आणि कार्बन आहे. दे आर क्लासिफाइड इंटू 2 कॅटेगरीज, दॅट इज असायक्लिक हायड्रोकार्बन आणि सायक्लिक हायड्रोकार्बन. असायक्लिक हायड्रोकार्बनला आपण ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन म्हणतो. सायक्लिक हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनची सायकल असते. ॲलिफॅटिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कार्बनची स्ट्रेट चेन असते. ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन मध्ये आपण बघितलं सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, ज्याच्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. सिंगल बॉन्डचं एक्झाम्पल आहे अल्केन्स. हे लास्ट लेक्चर शिकवलं आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी. अल्कचा अर्थ असतो अर्थ, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून सफिक्स काय दिलंय, ANE, दॅट इज सिंगल बॉन्ड. ठीक आहे, तर आपण हे अल्केन्स लास्ट 2 लेक्चर्स मध्ये बघितलं आहे. आज आपण बघणार आहोत दॅट इज अल्कीन्स अँड अल्काइन्स. मग फटाफट एक नोटबुक घ्यायची आहे, पेन सोबत ठेवायचं आणि लिहायला सुरुवात करायची आहे. आजचा टॉपिक आहे दॅट इज अल्कीन्स अँड अल्काइन्स. अल्कीन्स अँड अल्काइन्स पटकन हेडिंग टाकायची आहे वेळ न घालवता. ओके, आता अल्कीन्स म्हणजे काय आणि अल्काइन्स म्हणजे काय, दोघांमध्ये अल्क आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितला होता, दॅट इज अर्थ क्रस्ट. दॅट इज अर्थ क्रस्ट. अल्कचा अर्थ आहे अर्थ क्रस्ट. जर कार्बन कार्बन चेन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर आपण सफिक्स लावतो ANE. डबल बॉन्ड असेल कार्बन मध्ये तर आपण लावतो ENE, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण लावतो सफिक्स YNE. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर नाव झालं अल्केन, अल्केन. जर डबल बॉन्ड असेल तर नाव झालं अल्कइन, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर नाव झालं अल्काइन. सो आपण सगळ्यात पहिले बघणार व्हॉट इज अल्कीन. अल्कीन म्हणजे काय, अल्कीन म्हणजे काय. अल्कीन्स आर, आता अल्कीन मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजेच अल्कीन्स आर अनसॅच्युरेटेड. त्याच्यात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मिनिमम 1 तरी पाहिजे, एकापेक्षा जास्त असतील तरी चालणार, पण मिनिमम 1 बॉन्ड आहे तर त्याला आपण म्हणणार अनसॅच्युरेटेड. ॲलिफॅटिक, त्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रेट चेन असते म्हणून तो झाला ॲलिफॅटिक, आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे म्हणून तो झाला हायड्रोकार्बन. सो व्हॉट आर अल्कीन्स, अल्कीन्स आर अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग. कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये कार्बन आहेत हायड्रोजन आहे, पण कसं ओळखायचं, हॅव्हिंग जनरल मॉलेक्युलर फॉर्म्युला दॅट इज CnH2n with कार्बन कार्बन डबल बॉन्ड ॲज फंक्शनल ग्रुप. आज मी तुम्हाला फंक्शनल ग्रुप बद्दल पण सांगणार आहे की फंक्शनल ग्रुप मध्ये काय आहे. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला होमोलॉगस सिरीज आणि आयसोमरायझेशन सांगितलं होतं. आज आपण अल्कीन सोबत फंक्शनल ग्रुप सुद्धा बघणार आहे. अल्कीनचे डेफिनेशन काय, अल्कीन्स आर अनसॅच्युरेटेड, त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो म्हणून अनसॅच्युरेटेड. ॲलिफॅटिक म्हणजे त्याच्यामध्ये कार्बनची स्ट्रेट चेन असते म्हणून ॲलिफॅटिक, आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हायड्रोजन आणि कार्बन आहे म्हणून हायड्रोकार्बन. त्याच्यामध्ये कार्बन किती हायड्रोजन किती त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, दॅट इज CnH2n विथ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच्या कार्बन कार्बन मध्ये काय प्रेझेंट असतो, कार्बन कार्बन मध्ये प्रेझेंट असतो डबल बॉन्ड. ओके,
मग याचा जीएमएफ तुम्हाला सांगितला. जीएमएफ म्हणजे काय? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे प्रत्येक होमोलॉगस सिरीज मध्ये हे माझं कॉमन असणार आहे. प्रत्येक सिरीज मध्ये हे माझं कॉमन असणार आहे. दॅट इज जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याच्यानंतर असणार आहे जीएफ, त्याच्यानंतर असणार आहे एफजी, फंक्शनल ग्रुप. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला आणि फंक्शनल ग्रुप. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय की असा फॉर्म्युला जो आपल्याला त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत आणि किती हायड्रोजन आहे ते सांगतं. जनरल फॉर्म्युला म्हणजे आपल्याला अल्किनचा सिम्बॉल कळणार. आणि फंक्शनल ग्रुप म्हणजे काय तर अल्किन कोणामुळे ओळखला जातो. अल्किनचं नाव अल्किन का आहे तर त्या कार्बन चेन मध्ये डबल बॉन्ड असतो, म्हणजे डबल बॉन्ड इज द आयडेंटिटी ऑफ अल्किन. मग तो काय झाला? त्याचा फंक्शनल ग्रुप. सो याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n. जनरल फॉर्म्युला झाला R. R म्हणजे अल्किलची चेन, डबल बॉन्ड CrHH. हा सिम्बॉल झाला. दिस इज द जनरल फॉर्म्युला फॉर अल्किन. आणि कोणामुळे ओळखला जातोय तो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड मुळे ओळखला जातो आहे. मग ही अल्किन एक काय झाली? फॅमिली झाली. अल्किन एक काय झाली? फॅमिली झाली. त्या फॅमिली मधले मेंबर्स. आता जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे बाळांनो, जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन जर डबल बॉन्ड आहे, मग मला सांगा अल्किन मध्ये एक कार्बन असलेला कंपाऊंड असेल का? नाही. मिनिमम किती कार्बन पाहिजे? मिनिमम 2 कार्बन पाहिजे. मिनिमम किती कार्बन पाहिजे? मिनिमम 2 कार्बन पाहिजे. मग आपण n ची व्हॅल्यू पुट करणार. n इज इक्वल्स टू 2. n इज इक्वल्स टू 2. फॉर्म्युला पहिला बनतो C2 म्हणजे 2 आणि 2 2 जा 4 म्हणजे C2H4. 2 नंबर जर n ची व्हॅल्यू 3 पुट केली तर C3H6. तिसरं C4H8, नंतर C5H10, C6H12, त्याच्यानंतर येणार C7H14, C8H16, C9H18 आणि C10H20. सो दीज आर द फॅमिली मेंबर्स ऑफ अल्किन्स. 2 कार्बन आहे. मी अल्केन मध्ये पण शिकवलं 2 कार्बन म्हणजे कोण झाला? इथ. पण त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो म्हणून काय लावला? ENE. 3 कार्बन म्हणजे कोण असतो? प्रोप. पण त्याच्यात डबल बॉन्ड आहे म्हणून काय लावला? ENE. सेम 4 कार्बन म्हणजे ब्यूट. 5 कार्बन म्हणजे पेंट. पेंट नाव कुठून आलंय? पेंटावरनं. हेक्स. हेक्स नंतर येतं हेप्ट. हेप्ट नंतर येतं ऑक्ट. ऑक्ट नंतर येतं नॉना आणि नॉना नंतर येतं डेका. आता प्रत्येक ठिकाणी सफिक्स काय लावणार आपण? ENE, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे काय झालं? इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झीन, हेप्टीन, ऑक्टीन, नोनीन आणि डेकीन. सो दीज आर द फॅमिली मेंबर्स. बाळांनो सिरीज तयार झाली. कोणाची सिरीज तयार झाली? एकाच फॅमिलीची, अल्किनची. सगळ्यांमध्ये फंक्शनल ग्रुप कॉमन आहे. तो म्हणजे कोण? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे तो काय झाला? होमो. आणि ते एकमेकांपासून जर नीट बघितलं, एक एक कार्बन आणि 2-2 हायड्रोजनचा डिफरन्स आहे. म्हणजे डिफरन्स कोणाचा आहे? CH2 नी प्रत्येक फॅमिली मेंबर इन्क्रीज होत चाललाय. म्हणजे लॉग्स वाढतायत. म्हणजे होमोलॉगस सिरीज. सो दिस इज कॉल्ड ॲज होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन. दिस इज कॉल्ड ॲज होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन. इथपर्यंत कळालं का? दिस वॉज द इंट्रोडक्शन ऑफ अल्किन. Alkenes are also called as olefins. Alkenes are also called as olefins. 10th स्टँडर्डचा मुलगा असेल, 11th मुलगा असेल किंवा 12th मुलगा असेल, तिघांसाठी हा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे. 10th स्टँडर्ड मध्ये कार्बन कंपाऊंड्स आहेत, 11th मध्ये आपण जीओसी शिकतोच आहे आणि 12th स्टँडर्ड मध्ये जेवढे फंक्शनल ग्रुप वरती लेसन्स आहेत त्याच्यामध्ये हे काम येणार आहे. सो अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ओलेफिन्स. क्लिअर झालं इथपर्यंत? एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे पटकन. बरं, आता हे जे होतं यांना आपण काय म्हणणार? दीज आर कॉल्ड ॲज मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? असा फॉर्म्युला जो आपल्याला प्रत्येक कंपाऊंड मध्ये किती कार्बन आणि किती हायड्रोजन प्रेझेंट आहे तो आपल्याला सांगतोय नंबर मध्ये. म्हणून यांना काय म्हणणार आपण? मॉलिक्युलर फॉर्म्युला.
पण यांची अरेंजमेंट आपल्याला कळतेय का? याची अरेंजमेंट आपल्याला कळत नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला काय बघावं लागणार आहे? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय बघावा लागणार आहे? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सो हेडिंग लावायची आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अल्कीन्स. सगळ्यात पहिले हेडिंग लावायची स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अल्कीन्स. बरं, अल्कीन मध्ये सगळ्यात पहिला कोण होता? सगळ्यात पहिला होता दॅट इज अल्कीन्स मधला इथिन. पहिला आहे इथिन. पहिला कंपाऊंड आहे इथिन. इथिन मध्ये किती कार्बन आहे? C2H4. एक कार्बन वाला कंपाऊंड तर नसतोच. ऍक्च्युली CH2 त्या फॉर्म्युला नुसार CH2 येतो, बट याच्यात डबल बॉन्ड नाहीये म्हणून याला अल्किन कन्सिडर करत नाही. याचं नाव आहे, याला म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज मिथिलीन. दिस इज कॉल्ड ॲज मिथिलीन. एक कार्बन आणि दोन हायड्रोजन CnH2n च्या फॉर्म्युला नुसार CH2 येतं, बट त्यामध्ये डबल बॉन्ड नाहीये, त्याच्यामुळे तो अल्किन मध्ये कन्सिडर करत नाही. मग इथिन सगळ्यात पहिला कंपाऊंड आहे अल्किनचा. मग काय करणार? दोन कार्बन घेणार. दोन कार्बन घेतले, C2 झाला. कार्बनची व्हॅलेन्सी 4. 1 2 3 4. 1 2 3 4. सगळीकडे लावले हायड्रोजन. फॉर्म्युला सॅटिस्फाय झाला. C2H4. आपल्याला याच्याने कळालं की एका याच्यात दोन कार्बन, इथिन मध्ये दोन कार्बन आणि 4 हायड्रोजन आहे, पण स्ट्रक्चरने आपल्याला अरेंजमेंट कळाली. या कार्बनला 2 हायड्रोजन आणि या कार्बनला 2 हायड्रोजन. बाळांनो, कार्बन आणि कार्बन मध्ये 2 बॉन्ड आहे. जेव्हा कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो, दिस सिंगल बॉन्ड, नीट लक्ष द्यायचं, दिस सिंगल बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिग्मा बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये जो बॉन्ड प्रेझेंट आहे तो काय प्रेझेंट आहे? सिंगल बॉन्ड. आणि सिंगल बॉन्डला काय म्हणतो आपण? सिग्मा बॉन्ड. काय म्हणतो आपण त्याला? सिग्मा बॉन्ड. मग याच्यामध्ये हा कोण झाला? हा झाला सिग्मा बॉन्ड. पण याच्यात डबल बॉन्ड आहे. जेव्हा डबल बॉन्ड येतो, दुसरा बॉन्ड येतो, त्या बॉन्डला आपण काय म्हणतो? पाय बॉन्ड. काय म्हणतो आपण त्याला? पाय बॉन्ड. काय म्हणणार त्याला आपण? पाय बॉन्ड. काय म्हणणार त्याला आपण? पाय बॉन्ड. सो हा झाला सिग्मा बॉन्ड. याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? इथिन मध्ये पाय बॉन्ड. सो पहिला कंपाऊंड आहे इथिन. आता इथून पुढे मी तुम्हाला जे शिकवलं त्याच्यामध्ये अल्किनचं क्लासिफिकेशन येणार आहे. इथिनचं तर क्लासिफिकेशन येत नाही, पण याच्या पुढे आपण बघणार क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ अल्कीन्स. क्लासिफिकेशन ऑफ अल्कीन्स. देर आर 2 टाइप्स. One is called as symmetrical. One is called as symmetrical alkenes and the second one is called as unsymmetrical alkene. एकाला म्हणणार symmetrical alkene आणि एकाला म्हणणार unsymmetrical alkene. इथिन त्याच्यामध्ये येत नाही. आता तुम्हाला सांगतो, इथिनच्या पुढे आहे प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन, हेप्टीन, ऑक्टीन, नॉनिन आणि डेकिन. हे जे आहे यांना आपण क्लासिफाय करणार 2 कॅटेगरीज मध्ये. पहिली कॅटेगरी त्याला आपण म्हणणार सिमेट्रिकल अल्कीन आणि दुसरी जी कॅटेगरी असणार आहे त्या दुसऱ्या कॅटेगरीला आपण म्हणणार आहोत अनसिमेट्रिकल अल्कीन. सगळ्यात पहिले आपण सिमेट्रिकल अल्कीन बघूया. नीट बघायचं. कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता इमॅजिन करा, इथे एक प्लेन ऑफ पेपर घेतलेला आहे, म्हणजे 2 पार्टिशन केलेत आपण, 2 टीम्स आहेत. मग या कार्बन कडे किती हायड्रोजन आहेत? या कार्बन कडे 2 हायड्रोजन आहे. आणि इकडच्या कार्बन कडे किती हायड्रोजन आहे? इकडच्या कार्बन कडे 2 हायड्रोजन आहे. आता जर सपोज मी एक इमॅजिनरी ऍक्सिस ड्रॉ केली तर दोघं साइडला इक्वल पार्ट झालेत की नाही? म्हणजे दोघं डबल बॉन्डच्या दोघही साइडला किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघही साइडला सिमेट्री दाखवतोय. काय दाखवतोय ते? सिमेट्री दाखवतोय. मग जर ते सिमेट्री दाखवतोय, जो अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघही साइडला सिमेट्री दाखवणार अशांना आपण काय म्हणणार? सिमेट्रिकल अल्कीन्स. मी काय डेफिनेशन सांगत नाही, समजून घ्यायचं आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डवर फोकस करायचा. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघही साइडला सिमेट्री आहे.
इकडे पण 2 हायड्रोजन आणि इकडे पण 2 हायड्रोजन, म्हणजे तो काय दाखवतोय? सिमेट्री. सो दिस इज कॉल्ड ॲज सिमेट्रिकल अल्किन्स. आता अनसिमेट्रिकल अल्किन्स म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन? ड्रॉ करून दाखवतो आपण. घेऊया 1 2 3 इथे लावला डबल बॉन्ड, कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4, इथे लावले 2 हायड्रोजन 1 2 3 4, इथे लावलं 1 2 3. आता याला आपण जर शॉर्टकट मारला तर काय होईल? आपला फोकस कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती पाहिजे. या कार्बनला हायड्रोजन लागलाय, याला कॉम्पॅक्ट केलं, याला जर कॉम्पॅक्ट केलं तर हा काय बनून जाणार? CH3. इकडे आहे H, इकडे आहे H. आता मी एक इमॅजिनरी ऍक्सिस ड्रॉ करतो. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघं साइडला सिमेट्री आहे का? या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, पण या कार्बनला एकच हायड्रोजन आहे आणि एक मिथिल ग्रुप लागलेला आहे, म्हणजे हा सिमेट्री दाखवतोय का? हा दाखवतो आहे असिमेट्री. सो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या आयदर साइड, दोघं साइडला जर सिमेट्री नसेल अशा अल्किन्सला आपण म्हणणार अनसिमेट्रिकल अल्किन्स. काय म्हणणार? अनसिमेट्रिकल अल्किन्स. तुम्हाला कळालेलं आहे. आता आपण अल्किन्सला कॅटेगराइज करू इनटू सिमेट्रिकल अल्किन्स आणि अनसिमेट्रिकल अल्किन्स. ठीक आहे. एका साइडला आपण बघणार दॅट इज सिमेट्रिकल अल्किन्स. काय बघणार? सिमेट्रिकल अल्किन्स. आणि दुसऱ्या साइडला आपण बघणार अनसिमेट्रिकल अल्किन्स. एक बघणार सिमेट्रिकल अल्किन्स आणि एक बघणार अनसिमेट्रिकल अल्किन्स. सगळ्यात पहिला कंपाऊंड कोण होता? इथीन. म्हणजे कोण? C2H4. तो कशामध्ये येणार रे? C कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दोघं साइडला हायड्रोजन आहे. बरं, याला जर आपण कॉम्पॅक्ट केलं तर प्रत्येक वेळेस असं काढणं अवघड आहे. शॉर्टकट मध्ये आपण याला लिहिणार CH2 डबल बॉन्ड CH2. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघं साइडला काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघं साइडला 2 हायड्रोजन आहे, म्हणजे तो सिमेट्री शेअर करतो. सो हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार? सिमेट्रिकल अल्किन्स मध्ये येणार. दुसरं एक्झाम्पल ते म्हणजे कोणतं? C3H6. कार्बन किती आहे? 1 2 3. एक डबल बॉन्ड इकडे घ्या. कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. इकडे हायड्रोजन 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 हायड्रोजन. याला शॉर्टकट मध्ये या कार्बनला 2 हायड्रोजन आहे CH2, इथे डबल बॉन्ड, इथे CH, इथे सिंगल बॉन्ड CH3. फोकस कोणावरती पाहिजे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती फोकस पाहिजे. याला 2च हायड्रोजन आहेत, याला 1 हायड्रोजन आहे आणि याला एक CH3 ग्रुप लागलेला आहे, म्हणजे हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार? अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये येणार. कशामध्ये येणार? अनसिमेट्रिकल. सो इथिन इज सिमेट्रिकल अल्किन अँड प्रोपीन इज अनसिमेट्रिकल अल्किन. मला आपण बघणार आहोत C4H8. आता C4H8 काय आहे? C4H8 इज ब्युटीन. ब्युटीन जो आहे तो सिमेट्रिकल अल्किन पण, सिमेट्री पण दाखवतो आणि असिमेट्री पण दाखवतो. एकदम आरामात दाखवतो तुम्हाला. आपण पहिले सिमेट्रिकल बघूया. 4 कार्बन आहेत, 1 2 3 आणि 4. मी डबल बॉन्ड याला नंबरिंग दिली 1 2 3 आणि 4. 2 आणि 3 मध्ये मी काय दाखवला? डबल बॉन्ड दाखवला. कार्बनची व्हॅलेन्सी ऑलरेडी सांगितली तुम्हाला 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. इकडे लावले आपण हायड्रोजन. बघा C4H8 झालेला आहे, राईट. आता त्याला आपण अजून कॉम्पॅक्ट करूया. हा कार्बनला 3 आहे म्हणजे हा झाला CH3 इथे एकच हायड्रोजन आहे म्हणजे हा झाला CH, इथे डबल बॉन्ड आहे म्हणजे हा झाला CH, इथे सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हा झाला CH3. आता आपला फोकस कशावरती पाहिजे आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या कार्बनला हायड्रोजन आहे, येस ऑर नो आहे. या कार्बनला CH3 आहे, येस ऑर नो आहे. या कार्बनवर फोकस करूया. इकडे हायड्रोजन आहे आणि CH3. आता जर मी एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघही साइडला सिमेट्री दाखवतोय. इकडे एक CH3 तर इकडे पण एक CH3, इकडे एक H तर इकडे पण एक H, म्हणजे हा काय दाखवतोय? हा दाखवतो आहे सिमेट्री. म्हणजे ब्यूट. याचं नाव काय येईल मग? 1 2
3 आणि 4 याचं नाव येतं ब्यूटवीन. घाबरू नका, मी तुम्हाला नॉमेनक्लेचर शिकवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. ब्यूट2इन इज अन एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल अल्कीन. ब्यूट2इन इज अन एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल अल्कीन. हेच C4H8 आपण जर बघितलं 1 2 3 4, आता मी डबल बॉन्ड शिफ्ट केला आणि तो 1 नंबरला लावला, डबल बॉन्ड इकडे लावला, याला मी लावला 1 2 हायड्रोजन लावले, 2 हायड्रोजन लावले, 1 2 3 इकडे 1 हायड्रोजन व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी, इकडे 2 हायड्रोजन लावले, इकडे 3 हायड्रोजन लावले. आता याला कॉम्पॅक्ट केलं तर याला किती आहेत, CH2 डबल बॉन्ड, इकडे आहे सिंगल बॉन्ड CH, इकडे CH2 आणि CH3. आता आपला फोकस कशावरती पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती पाहिजे. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती जर बघितलं तर या कार्बन कडे 2 हायड्रोजन आहेत, डबल बॉन्ड हा कार्बन याच्याकडे 1 हायड्रोजन आहे आणि 1 CH2 CH3. म्हणजे इकडे इमॅजिनरी लाईन जर मी ड्रॉ केली तर या कार्बनला 2 हायड्रोजन आहे, पण या कार्बनला एकच हायड्रोजन आहे आणि एक काय आहे, इथिल ग्रुप आहे. म्हणजे हा काय झाला, हा काय दाखवतोय, असिमेट्री. म्हणून याला काय म्हणणार आपण, अनसिमेट्रिकल अल्कीन. सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ अल्कीन्स. कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती जर फोकस केला आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघं साईडला जर सिमेट्री असेल रॅडिकल चेनची, तर त्याला म्हणायचं सिमेट्रिकल अल्कीन. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोघही साईडला जर सिमेट्री नसेल, असिमेट्री दाखवत असेल, तर त्याला आपण म्हणणार अनसिमेट्रिकल अल्कीन्स. आता लास्ट लेक्चरचं तुम्हाला मी आयसोमेरिझम शिकवलं होतं, ते इथे पण येणार बघा. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H8, म्हणजे ब्युटीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H8. द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, पण दोघं नीट बघा, याच्याकडे पण 4 कार्बन आहे, त्याच्याकडे पण 4 कार्बन आहे, पण याच्याकडे डबल बॉन्ड 2 नंबरच्या कार्बनला आहे, याच्याकडे डबल बॉन्ड 1 नंबरच्या कार्बनला आहे. दोघं स्ट्रक्चर आपल्याला क्लिअर कट वेगळे दिसत आहेत. म्हणजे द कंपाऊंड, हे दोघं कंपाऊंड आहे कोण, ब्यूट2इन अँड ब्यूट1इन, याचं नाव येईल ब्यूट1इन. द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, दोघांकडे 4 कार्बन आणि 8 हायड्रोजन आहेत, पण दोघांचं स्ट्रक्चर डिफर करतंय. सो दीज बोथ आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. बरं, ही जी चेन आहे ही तुम्हाला अल्केन मध्ये पण शिकवली होती, पण कार्बन आणि हायड्रोजन तर अल्केन मध्ये पण आहे. मग फरक काय, तर या चेन मध्ये सिंगल बॉन्डच्या जागी काय आलेला आहे, डबल बॉन्ड आलेला आहे. म्हणजे या अल्कीनची आयडेंटिटी कोणामुळे आहे, तर डबल बॉन्ड. म्हणजे मी असं म्हणू शकतो, अल्कीनचा फंक्शनल ग्रुप काय आहे, अल्कीनचा फंक्शनल ग्रुप आहे दॅट इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता इथून पुढे बाळांनो, पेंटीन, हेक्झीन, हेप्टीन, ऑक्टीन हे 4 एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करून बघायचे. पेंटीन मध्ये सिमेट्रिकल बघायचा, हेक्झीन मध्ये सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे, हेप्टीन मध्ये सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे. इथपर्यंत तुम्हाला कळालं. दिस वॉज द इंट्रोडक्शन ऑफ अल्कीन्स. आणि पुढे आपण बघणार आहोत दॅट इज अल्काइन्स.